सीएसएमटी स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आहे। याच ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर सीएसएमटी स्थानकाचा हा परिसर आपण पाहतोय। या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आझाद मैदानाच्या बाहेरचा हा संपूर्ण परिसर आहे। त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या गाड्या आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जमलेले आहेत। तर सीएसएमटी माणूस जो आहे संपतराव दगडू खोके हा सायकल वरून लांबचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला आहे। या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी आणि त्याची सायकलच या ठिकाणी मराठा आंदोलक उचलत आहेत, त्याला डोक्यावर घेत आहेत आणि नाचतायत सुद्धा। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता निषेध नृत्य जो आहे तो सुरू झालेला आहे आणि मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या सीएसएमटी परिसरामध्ये आक्रमक झालेले आहेत। आंदोलनाचा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ही दृश्य आपण सीएसएमटी स्थानक परिसरातली पाहतोय। अपडेट्स घेत राहूच गिरीश, तूर्तास धन्यवाद। तर सीएसएमटी स्थानकाचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय। मराठा समाज बांधवांच्या गाड्या आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेत। तर पोलीस आयुक्तालय परिसरातही आंदोलकांची गर्दी त्या ठिकाणी दिसून येते। तर मराठा आंदोलक मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातही जमलेले आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट्स आहेत? श्रुती, आपण पाहतो की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये पोहोचलेल्या मराठा बांधवांकडून वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने केली जात आहेत आणि आता आपण पाहतोय पोलीस आयुक्तालयाच्या समोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। रस्त्यावरती बसून हे निषेध आंदोलन केलं जात आहे आणि मागे असंख्य गाड्या या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। सध्या पोलीस या सगळ्या आंदोलकांची समजूत काढतात की किमान रस्त्याची अडवणूक अशा पद्धतीने करू नका, गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरून जाऊ द्या। मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि सध्या ते रस्त्यावरती बसल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलीस आयुक्तालयाच्या अगदी समोरचा हा सगळा परिसर आहे। एका बाजूला आपण पाहतो की पाठीमागे शेकडो वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहेत, तर दुसऱ्या बाजूला क्रॉफर्ड मार्केटकडे जाणारा जो काही रस्ता आहे तो पूर्णपणे मोकळा असल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 1.5 तासापासून हे सगळे आंदोलक रस्त्यावरती बसून ठिय्या आंदोलन करतायत। पोलीस या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने ही निदर्शनं जी आहेत ती 3 दिवसापासून या सगळ्या परिसरामध्ये केली जात आहेत। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये जेवढी गर्दी आहे त्याची तेवढीच गर्दी मुंबईच्या आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। सीएसएमटी जंक्शन हा जवळपास 2 दिवसापासून चक्काजाम करण्याचा प्रयत्न सुद्धा आंदोलकांकडून झालेला होता आणि त्यामुळे सरकार या विषयावरती आरक्षणाच्या मागणीवरती तोडगा कधी काढणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र मराठा आंदोलक जे आहेत ते आता सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतायत। काही जण चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचबरोबर ठिय्या आंदोलन सुद्धा जे आहे ते मुंबईतल्या रस्त्यांवरती सुरू आहे। सकाळची वेळ आहे, या सगळ्या मराठा बांधवांची नाश्त्याची सोय सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते आहे। मात्र प्रशासन आमची योग्य ती काळजी घेत नाही असा देखील आरोप या सगळ्या आंदोलकांकडून केला जातोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय रस्त्यावरती उतरून ही निदर्शने जी आहेत ते आता मराठा बांधवांकडून